अध्यक्ष महोदय, लक्षवेधीच्या माध्यमातून सन्माननीय सर्व सदस्यांनी ह्या सभागृहामध्ये ही माहिती जी मिळालेली आहे त्यांना त्यानुसार ही लक्षवेधी मांडलेली आहे आणि गेल्या 3 ते 4 महिन्यापासून म्हणजे ज्यावेळेसपासून मंत्रिमंडळाची स्थापना झाली त्या दिवसापासूनच किंबहुना ह्या विषयावर चर्चा विविध वृत्तपत्रांमध्ये येत आहेत, विरोधी पक्षाचे सदस्य त्या विषयावर बोलत आहेत आणि त्याचबरोबर जी माहिती त्यांना मिळते त्यानुसार टीव्ही चॅनलच्या माध्यमातून सुद्धा ह्या विषयावर चर्चा झालेली आहे आणि चर्चा होते। त्यामुळे विस्तृतपणे ह्या विषयावर या लक्षवेधीच्या माध्यमातून चर्चा होणं गरजेचं आहे अध्यक्ष महोदय। खरं तर परब सन्माननीय सदस्य परब साहेबांनाही कल्पना आहे, कारण तेही ह्या खात्याचे मंत्री होते आणि त्यांच्या कार्यकाळामध्ये सुद्धा ह्या गोष्टी त्यांच्या समोर आल्या होत्या की केंद्रीय मोटर वाहन नियम 1989च्या नियम 50 मध्ये मोटर वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी पाठी बसवण्याची जी तरतूद केलेली आहे आणि त्या अनुषंगाने माननीय न्यायालयाने सुद्धा त्या संदर्भातले आपले विचार व्यक्त केलेले आणि त्यानुसार दिनांक 1/4/2019 पूर्वी नोंदणी झालेल्या जुन्या वाहनांवर HSRP बसवण्याकरता निविदा काढण्यात आली। याचं कारण असं आहे की 2019 नंतरची जी वाहनं आहे ती ऑटोमॅटिक त्या कंपन्यांकडून HSRP ची नंबर प्लेट लावूनच आणण्यात आली आणि त्यानुसार ही कारवाई केली गेली आणि त्यानुसार निविदा प्रक्रिया राबवल्यानंतर पूर्ण साधारणतः 1.5 ते 1.25 कोटी जी वाहनं आहेत 2019च्या पूर्वीची त्या वाहनांना HSRP ची नंबर प्लेट लावण्याकरता एकच कंपनीला जर ते काम दिलं निविदा काढल्यानंतर तर त्यामध्ये लवकरात लवकर त्या नंबर प्लेट लागणार नाही याची दक्षता शासनाने घेतली आणि त्यानुसार एक टेक्निकल कमिटी निर्माण केली गेली। जे टेक्निकल कमिटीमध्ये राज्य शासनाचे उच्चपदस्थ अधिकारी आहे म्हणजे आमच्या खात्याचे प्रधान सचिव, वित्त खात्याचे सचिव अशा सगळ्यांची कमिटी नेमली गेली आणि त्या 2 कमिट्या नेमल्या गेल्या आणि त्यानुसार ही निविदा प्रक्रिया राबवली गेली। निविदा प्रक्रिया राबवताना दक्षता घेतली गेली की 3 विभाग क्लस्टर केले गेले जेणेकरून लवकरात लवकर नागरिकांना आपण ह्या सुविधा उपलब्ध करून देऊ आणि त्यानुसार ही निविदा प्रक्रिया राबवण्यात आली। निविदा प्रक्रिया राबवण्यात आल्यानंतर आतापर्यंत साधारणतः 16,58,495 वाहनांनी आपल्याकडे नोंदणी केली। त्यापैकी HSRP नंबर प्लेट ज्यांना बसवण्यात आले त्यात 3,73,999 वाहनांना ह्या नंबर प्लेट बसवण्यात आलेले आहेत। आता आमचे सहकारी आणि सन्माननीय सदस्य अनिल परब साहेबांनी जी काही तफावत दाखवलेली आहे गुजरातमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये त्याचा मला असं वाटतं काहीतरी कन्फ्युजन झालेलं आहे की जी तफावत त्यांनी दाखवलेली आहे आणि माझ्याकडे जी आकडेवारी आहे त्यामध्ये आंध्र प्रदेशमध्ये 2 व्हीलरसाठी 451, त्याचबरोबर आसाममध्ये 438, मी फक्त हे 2 व्हीलरचं बोलतोय, बिहारमध्ये 451, छत्तीसगडमध्ये 410, गोवामध्ये 465, गुजरातमध्ये 468, हरियाणामध्ये 468, हिमाचल प्रदेशमध्ये 451, कर्नाटकामध्ये 451, मध्य प्रदेशमध्ये 468, मेघालयामध्ये 465, दिल्लीमध्ये 451, ओरिसामध्ये 506, सिक्कीममध्ये 465, अंदमान निकोबारमध्ये 465, चंदीगडमध्ये 506, दीव आणि दमनला 465, उत्तर प्रदेशमध्ये 451 आणि वेस्ट बेंगॉलमध्ये 506 अशा प्रकारचं हा दर 2 व्हीलरला आणि त्याचबरोबर 3 व्हीलर आणि 4 व्हीलरसाठी वेगवेगळे दर आहेत इतर राज्याच्या तुलनेमध्ये। कारण माझ्याकडे 20 राज्याचा आज आलेख आलेला आहे आणि ह्या राज्यांमध्ये सभापतींकडे पाठवतो हा 9 राज्यांचा रिपोर्ट आहे। 9 राज्यांचा
सभापती त्यांना महोदय, कंप्लीट करू मला द्या. असं वाटतं की माझं उत्तर पूर्ण होऊ द्यावं. मंत्री महोदयाचा रिप्लाय मला वाटतं आपल्या माझं असं प्रश्नाच्या म्हणणं आहे, अनुषंगाने माझं- उत्तर देत आहेत. माझं उत्तर त्या होऊ द्यावं. उत्तराच्या अंती आपण बोला ना. आणि उत्तरानंतर द्या ना. त्यांच्या नाही, उत्तराच्या बरोबर नंतर आहे. आपण बोलावं. उत्तरानंतर द्यावं. तर त्यामध्ये गुजरात सुद्धा 468, 500 आणि 772 आणि हेवीला 790 अशा प्रकारचा गुजरातचा सुद्धा आहे. आणि तुमच्याकडे आणि माझ्याकडे जर काही चुकीच्या माहिती उपलब्ध असेल तर त्यानुसार तुमच्याकडे जर बिल आहेत अध्यक्ष महोदय, तर माझ्याकडे सुद्धा गेल्या महिन्यातलंच बिल आहे. हे गुजरातच आहे. निश्चितपणे गुजरातवर प्रेम करणारे सन्माननीय सदस्य या सभागृहामध्ये आहेत. कारण म्हणजे त्यामुळे मी त्यांचा आभार व्यक्त करतो की गुजरातवर प्रेम करतात. आम्ही सुद्धा गुजरातवर प्रेम करतो म्हणून आम्ही गुजरातला जाऊन बस पोर्टची पाहणी केली. तशाच प्रकारचा बस पोर्ट आपल्याला महाराष्ट्रात सुद्धा लावायचा आहे. परंतु माझ्याकडे सुद्धा बिल आहेत अध्यक्ष सभापती महोदय, ही सुद्धा गेल्याच महिन्यातली आहे, गुजरातचीच आहेत. म्हणजे त्यांच्या आणि माझ्या माहितीमध्ये काही बदल आहे का हे सुद्धा बघणं गरजेचं आहे. अध्यक्ष महोदय, सभापती महोदय, मला जी माहिती मिळाली त्या माहितीच्या आधारे काही लोक जाणीवपूर्वक ह्या प्रकरणामध्ये काहीतरी वेगळं घडलेलं आहे ह्या माहिती करता ह्यासाठी 2012 सालचं जे काही बिल होतं किंवा 2012 सालचा जो काही रेट होता त्या रेटवर 2012 हे काढून टाकलं. म्हणजे ती डेट काढली आणि ती काही विरोधी पक्षाच्या सदस्यांना दिली, जेणेकरून तो 2012चा रेट आज ह्या सभागृहामध्ये तर कोणी दाखवत असेल तर चुकीचं. माझ्याकडे 2025चं बिल आहे अध्यक्ष सभापती महोदय. त्यामुळे ही चौकशी होणं गरजेचं आहे. सभापतींच्या माध्यमातून ती चौकशी सभापती करतील की बाबा आपल्याकडे असलेला जो पुरावा आहे तो खरा आहे की परिवहन मंत्री म्हणून माझ्याकडे असलेला पुरावा आहे तो खरा आहे. त्यामुळे अशी कुठल्याही प्रकारे इतर राज्यांच्या तुलनेमध्ये आपल्या राज्यानं काही फार मोठं म्हणजे ह्या नंबर प्लेटसाठी काही रेट केलेला वगैरे असं नाहीये. किंबहुना काही राज्यांपेक्षा अतिशय कमी दर आपल्या नंबर प्लेटमध्ये असल्या कारणानं काही सर्वसामान्य जनतेनं उलट ह्याचं आपण केलेल्या धोरणाचं स्वागत केलेलं आहे सभापती महोदय. त्यामुळे हे जे आरोप या ठिकाणी केलेले आहेत ते चुकीचे आहे. जर काही त्यांच्या दुसऱ्या काही सूचना असतील तर निश्चितपणे आपण त्या नाही त्या संदर्भात आता त्यांनी सभागृहातच तो प्रश्न उपस्थित केलेला आहे. परंतु अशा प्रकारे ब्लॅक लिस्ट वगैरे केल्याची माझ्याकडे तर काही माहिती नाहीये. परंतु निश्चितपणे त्यांनी जे सांगितलंय ती माहिती तपासून बघून कारवाई करा. वक्तव्य केलेलं आहे ते खरं मानून मी त्याची चौकशी करेन. यस. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.